मॉर्निंग गाईस. तर आता वाजल्यात सकाळचे 11 आणि मी आंघोळ करून नाश्ता पण केला आणि थोड्या वेळातच मी गावात जाणार क्योंकि आज आहे माझ्या गावाची पालखी आणि आम्ही थोड्या वेळातच दर्शन घ्यायला जाणार आहोत आमच्या गावाच्या मंदिरवर. तर मी तुम्हाला मिळतो डायरेक्ट आमच्या गावाच्या मंदिरमध्ये. फक्त त्याला न्यायचंय ना, तो नेतोय हे आपण मानलं पाहिजे. तो नेतोय, तो नेणार चित्त अंग बोलिया शरणवीर नभोदधिका अहंकार हातच आहे तो आपण देवाला द्यावं हे सर्वांचं समर्पण आहे. तर तया अहं वाचा वाणी देवाला देणं तत्व समर्पण आहे. तया वाचा चित्त गंगा सागराला जशी मिळते सागराला मिळतात. थोडं उदाहरण दिले मला एवढं उदाहरण सांगतो आपल्याला त्या चित्तातला आणि त्या देव परमात्म्याला ठरले जे महोदधिका गांग निघाले जैसे आता गंगा समुद्राला मिळते. तुमच्या इथं झाडी आहे फिरायला मिळते ना जमला मिळाली तर ती मिळाली गंगेचा अस्तित्व आता का पुढे कोण म्हणतो का हे बघा हे गंगा सागर संगम ही बघा नाही समुद्रात दिसते नाही ही गंगा आहे म्हणतो. गंगा नष्ट होते नष्ट म्हणजे गंगेचा अंगच नष्ट होतं. गंगा स्वरूपानं नष्ट होते. गंगा गंगा राहत नाही ती काय होते समुद्र होते. म्हणजे तिचा अंग काय होतं नष्टया अहं माझ्या चित्त अंग. अंग म्हणजे गंगेचं अंग राहत. जगाचे पाप 500 रुपये फेडी तर पाप होता ती जगाचं पाप फेडते. जगाचे पाप नष्ट करते. हेच तिचं काय असतं मनात समर्पिली वाणी पांडुरंग घेते धनी. महाराज सांगतात आमचं जे वाणी म्हणजे जातीचा वाणी नाही. वाणी अर्थात आमची वाचा आमचं जो बोलण्याचा जो काही धंदा चालू होता ना तो धंदा आता सगळा देवाच्या नावावर ट्रान्सफर केलाय. पांडुरंग घेते धनी. ती वाणी काय धनी घेते फक्त. तर गाईज आता वाजले दुपारचे 1 आणि आज आमच्या मंदिरात एकादशी होती म्हणून एकादशीचा फराळ बनवलेला बगर आणि आमटी. तर तुम्ही बघू शकता आता सगळे लोक फराळ खात आहेत. आणि तसेच पुढची एकादशी ही 2 वेळा होणार आहे. म्हणजे सकाळी 10 ते 12 मोरपडे गावामध्ये आणि संध्याकाळी 7 ते 9 कोपरी गावामध्ये संपन्न होणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्या. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. Thank you.
आता आणि मी रेडी झालो जत्रेला जायला. तर आम्ही थोड्या वेळातच जत्रेला जाणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवेल आमच्या जत्रेमध्ये केवढी मजा होते. तर चला मी तुम्हाला मिळतो थोड्या वेळात जत्रेमध्ये. समझाएंगे आप लोग ये बपन्नो इस परवीन में भागना करो काय देता हाँ ये 9 बजे तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही सहजमामाकडे आलोय आणि पणजी इथं मस्ती चालू आहे भरपूर. तर गाईस थोड्या वेळातच पालखी निघणार आहे. तर पालखी आल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर गाईज आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि सांगा आमची पालखी सोहळा तुम्हाला कशी वाटली. माझ्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला बोलतो नवीन व्लॉग. बाय बाय.